नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। गेल्या 3 वर्षांपासून मंडोळी रस्ता अर्धवट स्थितीत। सर्वात पहिल्या सुरुवात झालेल्या रस्त्याची ही अवस्था, तर बाकी रस्त्यांचे काय? कामकाज अर्धवट स्थितीत असल्याने नागरिक झाले त्रस्त। स्मार्ट सिटी विरोधात नागरिकांकडून आक्रोश व्यक्त। शेतकऱ्यांच्या नवीन विधेयकाविरोधात भारत बंदची हाक। विविध संघटनांनी बंदला दर्शवला पाठिंबा। मंगळवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत असणार भारत बंद। केंद्र सरकार बंदला देणार का पाठिंबा? परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावी वागणूक। कर्नाटक अनुसूचित जमाती कर्मचारी संघटनेकडून उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर। मागण्या पूर्ण न केल्यास सुवर्ण समोर आंदोलन छेडण्याचा इशारा। आता पाहूया सविस्तर बातम्या। गेल्या 3 वर्षांपासून मंडोळी रस्ता अर्धवट स्थितीत असल्याने येथील नागरिकांकडून स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे। गेल्या 3 वर्षांपासून मंडोळी रोड हा स्मार्ट सिटी अंतर्गत निर्माण केला जात आहे, पण हे कामकाज संत गतीने सुरू असल्याने मंडोळी रोड रहिवासी व चौगुलेवाडी रहिवाशांना याचा गेल्या 3 वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे। स्मार्ट सिटी संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल अनेक वेळा तक्रार देऊन देखील बेळगावातील सर्वात प्रथम आरंभ केलेल्या या मंडोळी रोडची अवस्था पाहून खरोखरच साऱ्यांना स्मार्ट सिटी रोड कामकाजाबद्दल प्रश्न पडला आहे। सर्वात प्रथम सुरुवात केलेल्या रस्त्याची ही अवस्था, तर संपूर्ण शहरातील रस्त्यांचे कामकाज कधी पूर्णत्वाला नेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। चौगुलेवाडी येथे डॉक्टर VN देसाई हे गेल्या 3 वर्षांपासून भल्या मोठ्या खड्ड्यापासून सुरक्षित प्रवास करण्यास झुंज देत आहेत। अद्याप हा खड्डा असाच राहिला आहे। या खड्ड्यामध्ये कोणाचा प्राण जाईल का याच भीतीने साऱ्यांनी प्रश्न उद्भवला आहे। मंडोळी रोड मोठा व्हावा म्हणून आपण हवी तेवढी जागा स्मार्ट सिटीला समर्पित केली आहे, तरी देखील आम्हाला हा त्रास का, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत। यावेळी येथील रहिवाशांनी आपल्या कडवट प्रतिक्रिया दिल्या आहेत। आम्ही इथं सगळेजण मंडोळी रोडचे रहिवासी आहोत आणि आमच्या समोर स्मार्ट सिटी रोडचं काम गेले 3 वर्ष संपून आता हे 4थं वर्ष आहे, तरी ते फार धीम्या गतीनं चाललेलं आहे। आणि मग त्यामुळे इथून ये जा करणाऱ्या लोकांना, त्याचप्रमाणे ट्रॅफिकला व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करायला लागतं आहे। त्याचं उदाहरण म्हणजे इथं माझं घर आहे, त्या घरासमोर एक खड्डा आहे, तो गेली 3 वर्ष तसाच ओपन आहे। आम्हाला नेहमी भीती वाटून राहते की तिथं कोणीतरी पडून ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून। त्याला बाजूला काही पोती पण ठेवलेली नाहीत, ते तसंच उघडं आहे। त्यामुळं एखाद्या माणसाला जर दिसला नाही तर त्याचा जीव धोक्यात येईल अशी परिस्थिती आहे। आणि हा इतके दिवस खड्डा आहे की त्याच्यात आता झाडं उगवून ती झाडं वर दिसायला लागलेली आहे। तर ते याच्याबद्दल जरा स्मार्ट सिटी जे लोक आहेत त्यांनी लवकरात लवकर हा विषय संपवून आमच्या ज्या काही म्हणजे प्रॉब्लेम आहेत ते लवकर दूर करावेत असं मला वाटतं। मी पण इथे मंडोळी रोडचे रहिवासी आहे आणि डॉक्टर VN देसाईंचे आम्ही पण आमचे एकच कॉलनी आहे। आमच्या इथं कॉलनीमध्ये इतकी वर्ष झाली गॅस पाईपलाईन तर नाहीच आहे, परत इथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम पण आहे आणि पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे। आणि रस्ता तरी आपला हा स्मार्ट सिटी म्हणून केलेला आहे, पण अजून 3 वर्ष झाली काही केलेलं नाही आहे। तर आमच्या हे महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते स्मार्ट सिटीवाले जे कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर किंवा काय, तर त्यांनी लगेच हे इथं लक्ष घालून आमची ही मागणी पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे। रोडलाच राहते। सरांनी सांगितल्याप्रमाणे 4 वर्ष तर आता सुरू झालेली आहेत त्या रस्त्याला। प्रत्येक वेळेला आम्ही कंप्लेंट दिलं तर 4 इंजिनियर बदललेत। आम्हाला माहीत नाही ते पाठीमागचे आहेत, त्यांचं आम्हाला काम माहिती नाही, आमचं बिल दिलेलं नाही आहे। तेव्हा रहिवासीने काय करायचं? आणि मेन सांगायचं म्हणजे ह्या खड्ड्याबद्दल किंवा पाऊस आला की स्लिप होऊन अनेक लोक पडलेले आहेत। त्यांचं काय होणार? बायका माणसं पडतात, मुलं पडतात। आम्हाला ह्युमॅनिटी म्हणून त्यांना हेल्प करायला जावं लागतं। आम्ही पण आता नॉर्मली चालता येत नाही, कारण पाय कित्येक वेळा मुरगवतो। आमचा तेच आहेच, सगळ्यांचा तेच प्रॉब्लेम आहे।
सांगून झालेलं आहे. लाईट पाणी आता मेन सांगायचं म्हणजे शेजारी रस्ता येतोय, परंतु त्याचं ड्रेनेज किंवा गॅस पाईप किंवा हे सगळं झालेलं नाही आहे. आता परत त्यांनी ह्या रोडला उकरल्यानंतर परत त्याचे इम्बॅलन्स होणार रोड, परत ते सगळं मिसमॅच होणार. हे जरा काळजीपूर्वक त्यांनी बघून आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करावा. थँक्यू. चौगुलेवाडी भागामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत कामकाज दरम्यान केबलची दुरावस्था व ड्रेनेजची समस्या निर्माण झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या 3-4 वर्षांपासून या ना त्या कारणावरून मंडोळी रोड शेजारी रहिवाशांना या साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित समस्या दूर करण्याची मागणी नागरिक करत आहेत. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. शेतकऱ्यांच्या नवीन विधेयकाविरोधात भारत बंदला हाक देण्यात आले असून शहरातील विविध संघटनांनी याला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या नवीन विधेयकाविरोधात 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिल्यानंतर कर्नाटकात विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे बेळगावमध्येही त्यांनी मंगळवारी बंदला सहमती दर्शवून लढा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशाची राजधानी दिल्लीच्या अनेक भागातही लाखो शेतकऱ्यांनी नवीन विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे. भारत बंदवर चर्चा करण्यासाठी बेळगाव येथील आंबेडकर उद्यानामध्ये 30हून अधिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बेळगाव हे मंगळवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेस शांत राहणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले आहे. या बंदला कामगार संघटना, कन्नड संघटना, KSRTC, ऑटो असोसिएशन, मॅक्सिकॅब, लॉरी असोसिएशन, APMC कामगार संघटना आणि पद विक्रेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. केंद्राची शेतकरी विरोधी धोरणे मागे घेतल्याशिवाय संघर्ष मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा इशारा भारतीय कृषी समितीचे राज्याध्यक्ष ಸಿದ್ದಗೌಡ ಮೋದ್ಗಿ यांनी दिला आहे. 8ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಭಾರತ್ ಬಂದ್ ಬೆಂಬಲಾರ್ಥವಾಗಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 32 ಸಂಘಟನೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಹಾಗೂ ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ಮಸೂದೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿದ್ದು, ಇದು ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಚರ್ಚೆಗೆ ಒಳಪಡಿಸದೆ ಏಕಾಏಕಿ ಕೋವಿಡ್-19 ಅನ್ನುವಂಥ ಕರ್ಫ್ಯೂ, ಜನತಾ ಕರ್ಫ್ಯೂ ಆದೇಶಿರುವಾಗ ಸುಗ್ರೀವಾಜ್ಞೆ ಪಾಸ್ ಮಾಡಿದ್ದು ಇದು ಅಕ್ಷಮ್ಯ ಅಪರಾಧ ಅಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಭಾವನೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಭೂ ಸುಧಾರಣಾ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ತಂದು ಅವರೂ ಮಹಾ ಅಪರಾಧವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲೂ BJP ಸರ್ಕಾರ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ BJP ಸರ್ಕಾರದಿಂದಾಗಿ ಇದು ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆ ನನ್ನದು. ಹೀಗಾಗಿ ನಾಳೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಿಸಿ ಮುಡಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಅಹೋರಾತ್ರಿ 10 ದಿನ 12 ದಿವಸಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಕಾಲಿಟ್ಟಿದೆ. 1,30,30,00,000 ಜನ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಈಗಾಗಲೇ ದಿನ ಒಬ್ಬರು ತಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆ, ಹವಾಮಾನ ವೈಪರೀತ್ಯದಿಂದಾಗಿ ಆಹಾರ ಸಮಸ್ಯೆಯಾಗಿ ದಿನ ಸಾವು ನೋವು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ರೈತರ ಮನವಿಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಕೊಡದೆ ಕೇವಲ ಕಾಟಾಚಾರಕ್ಕೆ ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು 5ನೇ ಸಭೆ ಕೂಡ ವಿಫಲ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಕೂಡ ರೈತರು ನಮ್ಮ ಹೋರಾಟ, ನಮ್ಮ ಮನವಿ ಸ್ಪಂದನೆಯಾಗಿ ಯಶಸ್ವಿ ಆಗುವವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಮನೆಗೆ ಹೋಗೋದು ಅನ್ನುವಂಥ ಹಠ ಹಿಡಿದು ಅವರು ಧರಣಿ ಕೂತಾರೆ. ಅದು ಅವರಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೂಡ ಆಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಕೃಷಿ ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ನೀತಿ ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ನೂರಾರು ಸಂಘಟನೆಗಳು, ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆ ಇರ್ಬೋದು, ಮಹಿಳಾ ಜಾಗೃತಿ ಸಂಘಟನೆಗಳಿರ್ಬೋದು, ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿರ್ಬೋದು, ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿರ್ಬೋದು, ವಿವಿಧ ಸಮಾಜಗಳ ಬೆಂಬಲ, ರೈತ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು, ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು, KSRTC, ರಿಕ್ಷಾ ಅಸೋಸಿಯೇಷನ್, ಮ್ಯಾಕ್ಸಿಕ್ಯಾಬ್, ಲಾರಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್, APMC ವರ್ತಕರ ಸಂಘ, ಬೀದಿ ಬದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಸಂಘ, ಕಿರಾಣಿ ವರ್ತಕರ ಸಂಘ, ಹೋಟೆಲ್ ಮಾಲಕರ ಸಂಘ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಸಭೆಗೆ ಯಾರು ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರಣದಿಂದ ಬರೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ಅವರು ಕೂಡ ನಮಗೆ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಈ ವೇದಿಕೆಯ ಮುಖಾಂತರ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಾಳಿನ ಹೋರಾಟ ಯಶಸ್ವಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಜಮಾವಣೆ ಆಗಬೇಕು. ಅಲ್ಲಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮುಖಾಂತರ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ಜಮಾವಣೆಯಾಗಿ ಮುಂದಿನ ರೂಪುರೇಷೆ ತಯಾರು ಮಾಡೋದು ಭಾಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರೋದಾಗಿ ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆಗಳ ಮುಖ್ಯಸ್ಥರು
ಇವತ್ತು ಕರೆದದ್ದು ನಾವು ಕೇವಲ ಪದಾಧಿಕಾರಿ ಸಂಘಟನೆ ಮುಖ್ಯ ಸಂಘಟನೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿ ಸಭೆ ಪೂರ್ವ ಸಭೆ. ಇವತ್ತಿನ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆದ ವಿಷಯಗಳು ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯ ಸಭೆ ಆಗಬೇಕು, ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು. ಇಡೀ ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ನನಗನಿಸಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದ ಸಂದರ್ಭ ಅಂತ ಒಂದು ಚಳವಳಿಯನ್ನ ಇವತ್ತು ಚಳವಳಿ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ನಿರ್ಣಯ ಪಡ್ಕೊಂಡು ಏನು ಅಂತ ಇದ್ರು ಏನಪ್ಪ ಹೋರಾಟ ಅಂತೇಳಿ. ಜೊತೆಗೆ ಈ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಅಂತರ್ಥ ಭಾಗವಹಿಸುವಂತ ಕೆಟ್ಟ ಪಟ್ಟವನ್ನ ಕಟ್ತಕ್ಕಂಥ ಸಚಿವರು ಅವ್ರಿಗೂ ನಾವು ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಬೇಕಾಗೈತಿ. शेतकरी नेत्या जयश्री गुरण्णावर बोलताना म्हणाल्या की केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी 22 दिवस दिल्लीत आंदोलन केले तरी केंद्र सरकार घाबरून जात नाही व यामुळेच मंगळवारी भारत बंद पुकारण्यात व इतरांनाही भारत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ಏನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 30ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸಂಘಟನೆಯ ಮುಖಂಡರುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ಚರ್ಚೆನ ಮಾಡಿ ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಕಾರಣ ಏನಂತಂದರೆ ನಾಳೆ ಭಾರತ ಬಂದ್ ಇರೋದರಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೆಂಬಲ ಕೊಡಬೇಕು. ಇದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಆಹಾರ ಉಣ್ಣುವಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಬದ್ಧತೆ ಇರುವುದರಿಂದ ಏನು ಈ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಏನು ಪಂಜಾಬ್, ಹರಿಯಾಣ, ರಾಜಸ್ಥಾನದ ರೈತ ಮುಖಂಡರುಗಳು, ರೈತ ಹೋರಾಟಗಾರರು ಅಥವಾ ರೈತರ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇವತ್ತು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗೋದ್ಲೇ ಅವ್ರನ್ನ ನಡು ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಕುಂಡ್ರಿಸಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಅಣಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಸರ್ಕಾರ 3 ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನ, ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ಬಂದು ಇವತ್ತು ರೈತರನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡುವಂಥ ಹಂತಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಅಚ್ಚೇ ದಿನ ಆಯೇಗ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಎಲ್ಲೂ ಅಚ್ಚೇ ದಿನ ಬಂದಿಲ್ಲ. ದಿನಕ್ಕೊಂದು ಹೆಣ ಬೀಳುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಸುಮಾರು 12ನೇ ದಿನ ಕಾಲಿಟ್ಟರು ಕೂಡ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳದೆ ಇವತ್ತು ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನುಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ಬಂದು ಇವತ್ತು ರೈತರನ್ನ ಸರ್ವನಾಶ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೊರಟಿದೆ. ಅದರ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾಳೆ ನಾವು ಬಂದ್ ಕರೆಗೆ ಏನು 30 ಸಂಘಟನೆ ಅಲ್ಲದೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಏನು ವರ್ತಕರು ಇರ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಅನ್ನ ಉಣ್ಣುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರನ್ನು ಕೂಡ ಈ ಬೆಂಬಲಿಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿರುವಂಥ ನಾಗರಿಕರಿಗೆ, ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಈ ಬಂದ್ ಯಶಸ್ವಿಗೆ ತಾವು ಸಹ ಬೆಂಬಲನ ಕೊಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಹೌದು, ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಉಳಿದಂಥ ಎಲ್ಲ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು, ಆಟೋ ಚಾಲಕರು ಇರ್ಬೋದು, ಯೂನಿಯನ್ ಇರ್ಬೋದು, APMC ವರ್ತಕರು ಇರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಈ ಬೆಂಬಲಿಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ತಾವೆಲ್ಲರೂ ಬೆಂಬಲನ ಕೊಡಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರು ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. यावेळी शेतकरी नेते सोमूर रेणापुरे म्हणाले की बेळगाव शहर मंगळवारी पूर्णपणे बंद होईल. जाती धर्मातील काहीही असो, प्रत्येकाने बंदमध्ये सामील व्हावे. संकटाच्या वेळी सर्वांनी इतरांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ನಮಸ್ಕಾರ. ಭಾರತ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಅನ್ನ ತಿನ್ನುವ ಎಲ್ಲ ಮಹಾಜನತೆಗೆ ನಾಳೆ ದಿವಸ ಅನ್ನದಾತರಿಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಬೆಂಬಲ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾಳೆ ದಿವಸ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ನಗರ ಸಂಪೂರ್ಣ ಬಂದ್ ಆಗಲಿದೆ. ಈ ಬಂದ್ಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದು ಭೂ ಸುಧಾರಣೆ ಕಾಯ್ದೆ ಏನು ಮೂರು ಮಸೂದೆಯನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡಿದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ, ಈ ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾಳೆ ದಿವಸ ಬೆಳಗಾವಿ ನಗರವನ್ನು ನಾವು ಸಂಪೂರ್ಣ ಬಂದ್ ಮಾಡಲಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಆಗಲಿ, ದಲಿತ ಸಂಘಟನೆಗಳಾಗಲಿ, ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆ ಆಗಲಿ, ಜಾತಿ ಭೇದ ಅನ್ನದೇ ಈ ದೇಶದ ಅನ್ನದಾತರಿಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾಳೆ ದಿವಸ ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆವರೆಗೂ ಬೆಳಗಾವಿ ನಗರವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣ ಬಂದ್ ಆಗಲಿದೆ. ಈ ಬಂದ್ಗೆ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಕೂಡ, ಹೋಟೆಲ್ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲಿ, ಕಾರ್ಮಿಕರಾಗಲಿ, ಹೋಟೆಲ್ ಸಂಘದವರಾಗಲಿ ಹಾಗೂ ಮತ್ತು ವಕೀಲರ ಸಂಘದವರು ಆಗಲಿ, ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವರು ಕೂಡ ಈ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಹಾಗೂ ಹಸಿರು ಸೇನೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಇನ್ನೂರ ಸಂಘಟನೆಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾಳೆ ದಿವಸ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ನಗರವನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಸಂಪೂರ್ಣ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. मंगळवारी संपूर्ण भारत एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील शेतकरी केंद्र सरकार विरुद्ध संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकार याला कसा प्रतिसाद देईल हे पाहणे बाकी आहे. परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वागणूक द्यावी अशी मागणी कर्नाटक अनुसूचित जमाती कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वागणूक द्यावी अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक अनुसूचित जमाती कर्मचारी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
ಸಾರಿಗೆ ನೌಕರರನ್ನು ಸಾರಿಗೆ ನೌಕರರ ರಕ್ಷಣೆ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರ ರಕ್ಷಣೆ ಏನೇ ಬರಲಿ ಏನೇ ಬರಲಿ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರನ್ನು ಸಾರಿಗೆ ನೌಕರರನ್ನು ಏನೇ ಬರಲಿ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರನ್ನು कर्नाटक राज्य रस्ता परिवहन संस्थेमध्ये 4 महामंडळ असून यामध्ये सुमारे 1,30,000 कर्मचारी आहेत. त्यांना अद्यापही सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करण्यात आले नाही. परिवहन विभागात एकूण 1,30,000 कामगार असून त्यांना परदेशात सर्वाधिक परिवहन पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र आपल्या देशातील परिवहन कर्मचाऱ्यांची आपल्याच देशात ही दयनीय अवस्था आहे असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे महेश शिगिहಳ್ಳಿ व सुकन्या पम्मार यांनी अधिक माहिती दिली आहे. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಸಾರಿಗೆ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರನ್ನಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರ ಎಲ್ಲ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸಬೇಕು. ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಲಾಭಗಳಿದ್ದರೂ ಕೂಡ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರು ಏನಾದರೂ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಬೇಡಿಕೆಗಳು ಇಟ್ಟಾಗ ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ನಷ್ಟ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಸುಳ್ಳು ಸಂದೇಶಗಳನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರನ್ನು ಹಾದಿ ತಪ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ದಿನನಿತ್ಯ 25,000 ಬಸ್ಗಳು ಸಂಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾವೆ ಹಾಗೂ ದಿನನಿತ್ಯ 92% ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ದೇಶದ ವಿವಿಧ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ತೆಲಂಗಾಣ, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಗೋವಾ ಇನ್ನಿತರ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಾ ದಿನನಿತ್ಯ 75 ಲಕ್ಷ ಜನ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ಉತ್ತಮವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಹಲವಾರು ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಾರಿಗೆ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಲಭಿಸಿದೆ. ಅದು ಸಾರಿಗೆ ನೌಕರರಿಂದ. ಸಾರಿಗೆ ನೌಕರರ ಅವರ ವೇತನ ತುಂಬ ಕಡಿಮೆ. ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿಗೆ ಕೊಡುವ ವೇತನಕ್ಕಿಂತ 40% ಕಡಿಮೆ ಸಾರಿಗೆ ನೌಕರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2020ರ ವೇತನ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಪ್ರಕಾರ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಪ್ರಕಾರ ಇಷ್ಟೊತ್ತಾಗಲೇ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದು ಕೂಡ ವೇತನ ತುಂಬ ವಿಳಂಬ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರಿಗೆ ತುಂಬ ಅನ್ಯಾಯನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರಾಗಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸವದಿ ಅವರು ಆಯ್ಕೆಯಾದಾಗ ನಮ್ಮ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರು ತುಂಬ ಸಂಭ್ರಮಿಸಿದರು, ಖುಷಿಪಟ್ಟಿದ್ದರು. ಅವರು ಮಾಡುವಂಥ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರ ಫೋಟೋವನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಸಂಭ್ರಮಿಸಿದರು. ಆದರೆ ಅವರು ಇಟ್ಟಂಥ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರಾದಂಥ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸವದಿ ಅವರು ಉಳಿಸ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರೇ ನಮ್ಮ ಸಾರಿಗೆ ನೌಕರರ ಎಲ್ಲ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸಬೇಕು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು, ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ 24 ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಸಾರಿಗೆ ನೌಕರರ ಕಷ್ಟವನ್ನು ದೂರ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇದುವರೆಗೂ 1 ವರ್ಷ ಮೇಲಾದರೂ ಏನೂ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಇದರ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ವಹಿಸಿ ನಮ್ಮ ಸಾರಿಗೆ ಸಂಸ್ಥೆ ನೌಕರರಿಗೆ ನ್ಯಾಯನ ಒದಗಿಸಿಕೊಡಬೇಕು. ದಯವಿಟ್ಟು ಅವರು ಇಟ್ಟಂಥ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ತಾವು ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕಂತ ನಾನು ಈ ಕ್ಷಣ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಿಗೆ ಹಾಗೂ ಸಾರಿಗೆ ಸಚಿವರಾದಂಥ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸವದಿ ಅವರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳೇ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಏನಂತಂದರೆ, ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಫ್ಯಾಮಿಲಿನ ನಡೆಸೋದಾಗಲಿ, ಕುಟುಂಬನ ನಡೆಸೋದಾಗಲಿ ನಮಗೆ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಮಕ್ಕಳು ಎಜುಕೇಷನ್ ಫೀಸ್ ತುಂಬೋದಾಗಲಿ ಅದನ್ನೇ ಎಷ್ಟೇ ನಂಬಿಕೊಂಡು ನಾವು ಜೀವನ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮನೆ ಹೋಮ್ ಲೋನ್ ಕಟ್ಟೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಸಾಲ ಕಟ್ಟೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮನೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಡ್ಸೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮನವಿನ ತಗೊಳ್ಳಿ, ಸ್ವೀಕರಿಸಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಏನಂತಂದರೆ ಸಾಲದಿಂದ ನಮಗೆ ಕುಟುಂಬ ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮತ್ತು ಮಕ್ಕಳು ಎಜುಕೇಷನ್ ನಡ್ಸೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮನವಿನ ಒಪ್ಕೊಳ್ಳಿ. राज्यासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, गोवा, केरळमधील जवळपास 92% खेड्यांमध्ये वाहन सेवा उपलब्ध असून त्वरित परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्यास शहरातील सुवर्ण समोर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी महेश शिगिहಳ್ಳಿ, सुकन्या पम्मार, सलाम तहसीलदार, ज्योती गडासाने उपस्थित होते. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव.
या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बरमुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंत प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध. म्हणजे एकाच शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, बिसाइड मारुती टेम्पल, बसवांग गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606698537 वर. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्ड्रॉप 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टॉवर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स. साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831-240-7480. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे.
भारत बंद राजकीय हेतूने प्रेरित असल्याने भारत बंदला शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवू नये असे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यसभा सदस्य रन्ना कडाडी यांनी स्पष्ट केले आहे। केंद्र आणि राज्य सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करणारा भारत बंद राजकीय हेतूने प्रेरित आहे व या बंदला शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊ नये असे आवाहन राज्यसभा सदस्य रन्ना कडाडी यांनी केले आहे। हे विधेयक शेतकऱ्यांसाठी एक वरदान असल्याचे शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले आहे। 138 कोटी लोकसंख्या असलेला भारत व जगातील सर्वात मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे असे राज्यसभा सदस्य रन्ना कडाडे यांनी सांगितले। ಇವತ್ತು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೊಳಿಸಿರತಕ್ಕಂತ 3 ಕೃಷಿ ಮಸೂದೆಗಳನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡಿ ರೈತರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರವನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಅನೇಕ ಪಕ್ಷಗಳು ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸಿದ್ದೀವಿ। ಹೀಗಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಕೆಲವು ಸಂಗತಿಗಳನ್ನು ತಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಬೇಕನ್ನುವಂಥ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಕೃಷಿಕರ ಮತ್ತು ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಸುಧಾರಣೆಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಂತರದ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೇಳದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ನೇತೃತ್ವದ ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಸರ್ಕಾರ ಬಹಳಷ್ಟು ಸ್ವಾಗತಾರ್ಹ ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಕೈಗೊಂಡಿದೆ। ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾನು ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ತಮಗೆ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆಯೋಗವನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಿದರು। ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ ಅಂದರೆ ರೈತರ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ಬದಲಾವಣೆ ತರಬಹುದು ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಅವರನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡಿದ್ದರು। ಡಾಕ್ಟರ್ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಅವರು ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು। ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನು ನಾನು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ। ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೊದಲನೇ ಪ್ರಬಲವಾದಂಥ ಅಂಶ ಯಾವುದಂತಂದರೆ ಒಬ್ಬ ರೈತ ತನ್ನ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಉಳುಮೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾನೆ ಆ ಖರ್ಚಿನ 1.5% ಆದಾಯವನ್ನು ಅವನು ಪಡಿಬೇಕು, ಆ ರೀತಿಯಾದಂಥ ನಿರ್ಣಯಗಳು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರಬೇಕಂತ ಅವರು ವರದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು। ಆದರೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಿಲ್ಲ। 2019 ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ನಾವು ಯಾವ ಮಸೂದೆಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಜಾರಿಗೆ ತಂದಿದ್ದೇವೋ ಆ ಮಸೂದೆಗಳ ಪರವಾಗಿಯೇ ಅವರ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋ ಇತ್ತು, ಚುನಾವಣಾ ಪ್ರಣಾಳಿಕೆ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿತ್ತು। ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಹಿಂದಿನ ಅವಧಿಯನ್ನು ಗಮನಿಸಬೇಕಂತ ನಾನು ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ। ಆ ಅಂಶದಲ್ಲಿ ಅವರೆಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನು ತೋರಿಸಿದ್ರು, ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂಥೇಳಿ। ಆದರೆ ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಆ 3 ಮಸೂದೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರುವುದರ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ದೃಢ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ರೈತರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ರೈತರ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಕ್ರಮವನ್ನು ತಗೊಂಡಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರೈತರು ಕೂಡ ಈ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬೇಕು। ಒಂದು ವೇಳೆ ಅವರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ಭಾಳ ಮುಕ್ತವಾಗಿದೆ, ಮಾತುಕತೆಗೆ ಸಿದ್ಧ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ಕೇಂದ್ರದ ಕೃಷಿ ಸಚಿವರು, ಕೇಂದ್ರದ ಗೃಹ ಸಚಿವರು ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಮಾತುಕತೆಯನ್ನು ಕೂಡ ಮುಂದುವರಿಸಿದ್ದಾರೆ। ಹೀಗಾಗಿ ಮಾತುಕತೆ ಒಂದು ಕಡೆ ಮುಂದುವರೆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾಳೆಯ ಬಂದ್ ಇರ್ಬೋದು, ನಾಡಿನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ನಾಡ್ದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಮಾತುಕತೆ ಮುಂದುವರೆದ। ಹೀಗಾಗಿ ರೈತರು ಆ ದಿಕ್ಕಿನ ಕಡೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವಿನಂತಿಯನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೇನೆ। ಒಬ್ಬ ಬದ್ಧತೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಧಾನಿ ದೇಶದ ಬಲಿಷ್ಠ ಆರ್ಥಿಕತೆಗೆ ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರವೇ ಮೂಲಾಧಾರ ಅಂಥೇಳಿ ಅದನ್ನು ಮನಗಂಡು ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳಿದರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ। ಕೆಲವು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ। ಒಂದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಫಸಲ್ ಬಿಮಾ ಯೋಜನೆ ಇರಬಹುದು, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇರಬಹುದು। ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ರೈತನಿಗೆ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ 6,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಒಂದು ಗೌರವಧನ ಕೊಡುವಂಥದ್ದು, ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ 4,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಅದಕ್ಕೆ ಗೌರವಧನ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ। ಆ ರೀತಿ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ 10,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಯಾವುದೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ತರ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೆ ತರದಂಥ 10,000 ರೂಪಾಯಿಗಳ
ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಅಂದರೆ ಅವರನ್ನು ಸಮ್ಮಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನಿಧಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಇವತ್ತು ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಕೃಷಿ ಏನು ಈ ಹಿಂದೆ ಪರಂಪರಾಗತ ಕೃಷಿ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ, ಈಗ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಸಾವಯವ ಕೃಷಿ ಮತ್ತು ಸಿರಿಧಾನ್ಯಗಳ ಕೃಷಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಇರ್ಬೋದು, 0% ಅಂದ್ರೆ ಶೂನ್ಯ ಬಂಡವಾಳದ ಕೃಷಿ ಇರ್ಬೋದು, ನೈಸರ್ಗಿಕ ಕೃಷಿ ಇರ್ಬೋದು. ಈ ರೀತಿ ನೈಸರ್ಗಿಕ ಕೃಷಿ, ಶೂನ್ಯ ಬಂಡವಾಳದ ಕೃಷಿ, ಸಾವಯವ ಕೃಷಿ, ಸಿರಿಧಾನ್ಯಗಳ ಕೃಷಿ, ಈ ರೀತಿ ಪರಂಪರಾಗತವಾಗಿ ನಮ್ಮ ಕೃಷಿ ಏನು ಬಂದಿತ್ತು ಆ ಕೃಷಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಯೋಜನೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವಂಥದ್ದು. ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕೃಷಿ ವಿಕಾಸ್ ಯೋಜನೆಯ ಮುಖಾಂತರ ಕೂಡ ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವಂಥದ್ದು. ಮಣ್ಣಿನ ಆರೋಗ್ಯ ಸಂರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಸಾಯಿಲ್ ಹೆಲ್ತ್ ಕಾರ್ಡನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವಂಥದ್ದು. ಸುಸ್ಥಿರ ಕೃಷಿಗಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಿಷನ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವಂಥದ್ದು. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕೃಷಿ ಸಿಂಚಾಯಿ ಯೋಜನೆ ಅಂದರೆ ನೀರಾವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಯೋಜನೆ ಇರ್ಬೋದು. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ರೈತರಿಗೆ ವಿಶೇಷ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆಗಳಿರ್ಬೋದು. ಕೃಷಿ ಯಾಂತ್ರೀಕರಣ ಉಪ ಮಿಷನ್ ಅಂದರೆ ರೈತರು ಯಾಂತ್ರಿಕ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಕೃಷಿ ಮಿಷನ್ ಉಪಯೋಗ ಆಗುವಂಥದ್ದು. ಮತ್ತು ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಇರ್ಬೋದು, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕೃಷಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಇರ್ಬೋದು, ಇನಾಮ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಂದ್ರೆ ಆನ್ಲೈನ್ ಟ್ರೇಡಿಂಗ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ಬೋದು. PM ಕಿಸಾನ್ ಮಾನ್ಧನ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆ ಕೂಡ ಮೊನ್ನೆ ಹೊಸವಾಗಿ ಜಾರಿಗೆ ಬಂದದ. ಒಬ್ಬ 18 ವರ್ಷದ ರೈತ ತನ್ನ 40ನೇ ವರ್ಷದವರೆಗೂ ಸುಮಾರು 40 ರೂಪಾಯಿಯಿಂದ 200 ರೂಪಾಯಿ ತನಕ ಪ್ರೀಮಿಯಂ ಅದ, ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಅಂದರೆ ವಯಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಅವನು ಯಾವಾಗ 60 ವರ್ಷಕ್ಕೆ ಬಂದು ತಾನು ದುಡಿಲಾರದ ಸ್ಥಿತಿಗೆ ತಲುಪ್ತಾನ, ಅವನಿಗೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ 3,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಿಸಾನ್ ಮಾನ್ಧನ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆ ಇರ್ಬೋದು. ಕಿಸಾನ್ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಿಸಾನ್ ಕಾಲ್ ಸೆಂಟರ್ ಇರ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ತೋಟಗಾರಿಕೆ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಿಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಕಿಸಾನ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ಗಳಿರ್ಬೋದು, ಡೈರಿ ಉದ್ಯಮಶೀಲತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಯೋಜನೆ. ಈ ರೀತಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತಂದಿದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಕೃಷಿ ಭಾಗ್ಯ ಇರ್ಬೋದು, ಸೂಕ್ಷ್ಮ ನೀರಾವರಿ ಇರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ರೈತ ಸುರಕ್ಷಾ ಯೋಜನೆ ಇರ್ಬೋದು. ಈ ರೀತಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಜಾರಿಗೆ ತಂದಿದೆ. ಇವೆಲ್ಲದರ ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ, ರೈತನ ಆದಾಯವನ್ನು ಬರುವಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದ್ವಿಗುಣ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಅವರು 1.5 ಪಟ್ಟು ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವರದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಿಗಳು ರೈತನ ಆದಾಯವನ್ನು ದ್ವಿಗುಣ ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥ ಕಲ್ಪನೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪೂರಕವಾದಂಥ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತರ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ 3 ಮಸೂದೆಗಳನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಹೋರಾಟ ಏನಿದೆ ಅದು ರಾಜಕೀಯ ಪ್ರೇರಿತವಾದಂಥ ಹೋರಾಟ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತು ರೈತರ ಜೊತೆ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಸಲಹೆಗೆ ಮುಕ್ತ ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಏನಾದರೂ ಈ ಮಸೂದೆಯಲ್ಲಿ ತಪ್ಪುಗಳಿದ್ರೆ ನೀವು ಎತ್ತಿ ತೋರಿಸಿದರೆ ಅದನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸಿದ್ಧ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಆ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ತಾವು ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಕೈ ಬಿಡಬೇಕು, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಡಬೇಕನ್ನುವಂಥ ವಿನಂತಿಯನ್ನು ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯದ ರೈತ ಮೋರ್ಚಾ अध्यक्षನಾಗಿ ನಾನು ಈ ಸಂದर्भाದಲ್ಲಿ विनंतीಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या नावाने होणाऱ्या निषेधामध्ये जवळपास सर्व विरोधी पक्ष सामील असून केंद्र व राज्य सरकारने शेतीसाठी पुरेसे नियोजन राबवले आहे. त्यामुळे 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत बंदला कोणीही पाठिंबा दर्शवू नये असे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी भाजप नगर घटक जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, भाजप महानगर घटक प्रधान कार्यदर्शी दादागौडा बिरादार, मुरगेंद्र पाटील सह अन्य उपस्थित होते. शहापूर खडेबाजार रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या खड्ड्यामध्ये 4 चाकी वाहन अडकल्याने या ठिकाणी काही काळ वाहतूक ठप्प झालेली दिसून आली आहे. शहापूर खडेबाजार व चिंतामणराव शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीडीवर्क कामकाज अर्धवट असल्याने या रस्त्यावरील असलेल्या खड्ड्यांमध्ये 4 चाकी वाहन अडकल्याने ही 4 चाकी वाहन बाहेर काढण्यास तब्बल 1 तास त्या वाहन चालकाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. सध्या शहापूर खडेबाजार मार्गावर स्मार्ट योजनेअंतर्गत कामकाज सुरू असून ठिकठिकाणी गटारी शेजारी उघड्यावर असलेले खड्डे पाहायला मिळत आहेत.
सायंकाळी 6च्या दरम्यान खडेबाजार गल्लीतील वळणावरती खड्ड्यांचा अंदाज न लागल्याने वाहन तब्बल 1 तास खड्ड्यातच अडकून राहिल्याने या दरम्यान वाहतूक कोंडी देखील या मार्गावर झालेली दिसून आले आहे. हे वाहन काढण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला असता अखेर हे वाहन काढण्यास त्या युवकांना यश आले आहे. पण याच युवकांकडून अशा खड्ड्यांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नागरिकांना करत या मार्गावरील कामकाज लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. झाड शहापूर येथे चोरी करून पळत जात असलेल्या 2 सशस्त्र गुन्हेगारांना पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करत आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील 2 सशस्त्र गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रविवारी भर दुपारी झाड शहापूर परिसरात ही फिल्मी स्टाईल कारवाई करण्यात आली असून चोरी करून पलायन करताना त्यांना पकडण्यात आले आहे. चाकू दाखवू दे ए वा वा ते खलकल दे पोलीस नाही का ते आमचे ते सर चाकू दाखवले बघा चाकू चाकू आहे सर हे नहीं सर 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 उसका सर पुढे बोलो वीडियो काढ लो चालू आहे वीडियो हे मार सर गुड सर हे मार नका हे नको सर आप थोड़ा आप संजू पर पैसा सर घर में घुसा दो उसके पास चेक करो पहला नहीं सर अभी उधर एक आदमी है सर सर उनका इधर एक आदमी पड़ा है वो मारला होता सोडून संजय कुडेकर हाँ सर कर सर वीडियो कर मुला दे वीडियो करा रे सर देखो तुझा घर पुण्याला उठ उनका घर पड़ा है किनका हाँ या टोळीने बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रकाश पाटील वय 31 मूळचा राहणार शहापूर व सध्या राहणार गोवा, निताई मंडल वय 41 राहणार पश्चिम बंगाल अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची नावे आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील चन्नाप्पा हुंचाळ व योगेश तळेवाड या 2 पोलिसांनी मोठ्या धाडसाने झडप घालून या सशस्त्र टोळीतील गुन्हेगारांना नागरिकांच्या मदतीने पकडले आहे. रात्री उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात त्यांची चौकशी करण्यात येत होती. पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास हाती घेतला असून मोठ्या प्रमाणात चोरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या गुन्हेगारांजवळून चाकू, जांबिया, तलवारी आदी शस्त्रे पोलिसांनी जप्त केले आहेत. आता पुन्हा वेजले छोट्याशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर. हाय व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी.
जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम। यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है। हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है। आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं, हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं। अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए। एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। ग्रामपंचायतीवर समितीचा झेंडा फडकवावा असे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या व्यापक बैठकीत शुभम शेळके यांनी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक जत्तीमठ येथे शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। बैठकीच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवण्यासाठी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन सर्व ग्रामपंचायतींवर समितीचा भगवा फडकवावा असे आवाहन युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे। मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक मिळते त्याचे उत्तर सरकारला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून द्यावे। महाराष्ट्र एकीकरण समिती या पॅनल खाली सर्व गावांनी ही निवडणूक लढवावी अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे, जेणेकरून राष्ट्रीय पक्षाकडून नंतर दगाफटका होणार नाही। तसेच देशभर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा पाठिंबा दर्शवण्यात आला आणि सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात असा ठराव करण्यात आला। त्याचबरोबर मराठा प्राधिकरणाला विरोध करत तो रद्द करत नंतर महामंडळाला सुद्धा विरोध करून मराठा आणि मराठी विरुद्ध बंद पुकारणाऱ्या कानडी संघटनांचा आणि त्यांना अनुदान देऊन पाठीशी घालणाऱ्या राजकीय पक्षांचा निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे। बेळगाव महानगरपालिकेकडून व्यावसायिकांना कन्नड फलकांसाठी नोटीस बजावून परवाने रद्द करण्याची आणि दुकानांना टाळे ठोकण्याची धमकी देत आहेत। त्या दंडेलशाही विरुद्ध येत्या बुधवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना युवा समितीच्या वतीने निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सदर बैठकीला युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, अभिजित मजूकर, सूरज कुडुचकर, अश्वजित चौधरी, अभिषेक काकतीकर, प्रतीक पाटील, वासू सामजी सहाने उपस्थित होते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।
बंजारा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी जय सेवालाल तंडरक्षण वेदिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. मंड्या जिल्ह्यातील मधूर तालुक्यात ऊस तोडणीसाठी गेलेल्या बंजारा समाजातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमास कडक शिक्षा करण्याची मागणी करून बेळगावमध्ये जय सेवालाल तंडरक्षण वेदिकेकडून निदर्शने करण्यात आले आहेत. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जय सेवालाल तंडरक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मंड्या जिल्ह्यातील मधूरजवळ ऊस तोडणीसाठी गेलेल्या बळ्ळारी जिल्ह्यातील होसपेठ तालुक्यातील तळे बस्सापूर तांड्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करावी अशी मागणी करून निदर्शने केली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले आहे. यावेळी बंजारा समाजाचे प्रमुख शिवानंद चव्हाण म्हणाले की आमच्या समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून करण्यात आला आहे. हा अक्षम्य अपराध आहे. राज्यात अशा तऱ्हेने लमानी समाजातील मुलींच्या बाबतीत असे अनेक प्रकार घडले आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ವಿಧಾನಸೌಧ ಬೆಂಗಳೂರು ವಿಷಯ ಏನಂತಂದರೆ ಕುಮಾರಿ ಆರತಿ ಪಾಂಡು ನಾಯಕ್ ಇವರ ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿದವರಿಗೆ ಉಗ್ರ ಶಿಕ್ಷೆ ನೀಡುವ ಕುರಿತು ಮಾನ್ಯರೇ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಹತ್ತಿರ ಕಬ್ಬು ಕಡಿಯಲು ಹೋದ ಬಳ್ಳಾರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೊಸಪೇಟೆ ತಾಲೂಕಿನ ತಾಳೆ ಬಸ್ಸಾಪುರ ತಾಂಡದ ಕುಮಾರಿ ಆರತಿ ಪಾಂಡು ನಾಯಕ್ ವಯಸ್ಸು 12 ಅಪ್ರಾಪ್ತ ಬಾಲಕಿಯನ್ನು ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಗೂ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿದ್ದು ಖಂಡನೀಯವಾಗಿರುತ್ತದೆ. ಆರೋಪಿಯನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಬಂಧಿಸಲಾಗಿದ್ದು ಇದರ ಹಿಂದೆ ಅನೇಕ ಜನರ ಕೈವಾಡ ಇರುತ್ತದೆ ಎಂದು ತಿಳಿದು ಬರುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲದೆ ಶೀಘ್ರ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ಇವರನ್ನು ಬಂಧಿಸಿ ಉಗ್ರ ಶಿಕ್ಷೆಗೆ ಗುರಿಪಡಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಬಡ ಲಂಬಾಣಿ ಕುಟುಂಬ ಕಬ್ಬು ಕಡಿಯುವ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಈ ರೀತಿಯ ಅಮಾನವೀಯ ಕೃತ್ಯ ನಡೆದಿರುತ್ತದೆ. ಇದೇ ರೀತಿ ಲಂಬಾಣಿಗರ ಮೇಲೆ ಇಂತಹ ಪ್ರಕರಣಗಳು ನಡೆಯುತ್ತಿರುವುದು ಖಂಡನೀಯ. ಇಂತಹ ಪ್ರಕರಣಗಳು ಮರುಕಳಿಸದಂತೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಕುಮಾರಿ ಆರತಿ ಪಾಂಡು ನಾಯಕ್ ಇವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಪರಿಹಾರವನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕೆಂದು ಅವರಲ್ಲಿ ನಾವು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇವೆ. यावेळी रामाप्पा लमानी, अर्जुन लमानी, गोपी राठोड, गंगाधर लमानी, विष्णू कारभारी, पुंडलिक नामदेव आदींसह अन्य जण सहभागी झाले होते. नागनूर रुद्राक्षी मठाच्या वतीने कर्मयोगी शिवबसव स्वामीजींची 131वी जयंती साजरी करण्यात आली आहे. कर्मयोगी महायोगी शतायुषी डॉक्टर शिवबसव स्वामीजींच्या 131व्या जयंतीनिमित्त नागनूर रुद्राक्षी मठाच्या श्री सिद्धरामेश्वर शिक्षण संस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि कन्नड राज्योत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी गदग तोंटदार्य मठाच्या डॉक्टर तोंटद सिद्धराम स्वामीजींच्या हस्ते षटस्थळ ध्वजारोहण करण्यात आले आहे. यावेळी लिंगैक्य डॉक्टर शिवबसव स्वामीजींना अभिवादन करण्यात आले. यानंतर आयोजित केलेल्या समारंभाचे सानिध्य शिवमोगच्या मुरघाट मठाच्या डॉक्टर मल्लिकार्जुन स्वामीजींनी संबोधित केले. भारत देशाचा अभिमान दर्शवण्यासाठी तिरंगा फडकवला जातो, त्याचप्रमाणे आमच्या लिंगायत धर्माचा अभिमान दर्शवण्यासाठी षटस्थळ ध्वज फडकवला जातो. अष्टावरण असलेले गुरु, लिंग, जंगम, पादोदक, प्रसाद, भस्म, रुद्राक्ष मंत्र हे आमचे सुरक्षा कवच आहेत. तर पंचाचार असलेले शिवचार, सदाचार, लिंगाचार, गणाचार, भृत्याचार आमचे प्राण आहेत. एक देव उपासना खूपच महत्त्वपूर्ण आहे. परमेश्वराची रूपे वेगवेगळे आहेत, पण परमेश्वर मात्र एकच आहे असा संदेश संत बसवानांनी दिला आहे. हे आत्मसात करून आपले जीवन उज्ज्वल करावे. समारंभात कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामी, नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉक्टर अल्लमप्रभू स्वामीजी, कित्तूर कलमठ मठाचे राजयोगेंद्र स्वामीजी, मठपती MV मानवी, सुरेश गडावी, के हिरेमठ, AK पाटील आदी यावेळी उपस्थित होते. आता पुन्हा एकदा वेचले छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831243577 और 8884121718. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. बेळगाव वन विभागातील 4 वनाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. सोमवारी वन विभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बेळगाव विभागातील 4 वनाधिकाऱ्यांना 2018-19 सेवानिवृत्त मुख्यमंत्री सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. AY पाटील, अरण्याधिकारी सुनीता निंबर्गी, उपविभाग अरण्याधिकारी GM बायन्न यांचा सन्मान करण्यात आला आहे. बेळगाव वन विभाग हे राज्यातील 2ऱ्या क्रमांकावर असून या विभागातील 4 अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यामुळे सुवर्ण पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी या संदर्भात अरण्य संरक्षण अधिकारी BB पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. ಏನಂತಂದ್ರೆ ವಲಯಾರಣ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಈಗ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದೀರಾ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮ್ಯೂಟೇಷನ್ ಬಗ್ಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಅರಣ್ಯ ನೋಟಿಫೈಡ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಏನಿದೆ ನೋಟಿಫೈಡ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಒಳಗಡೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ತಗೊಂಡಾಗ 96% ಈಗಾಗಲೇ ಮ್ಯೂಟೇಷನ್ ಆಗಿದ್ದಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಹಾರ್ಡ್ಲಿ 3.5 to 4% ಉಳಿದಿದೆ. ಅದನ್ನು ಸರ್ವೆ ನಂಬರ್ ವೈಸ್, ವಿಲೇಜ್ ವೈಸ್ ಎಷ್ಟು ಕ್ಷೇತ್ರ ಮ್ಯೂಟೇಷನ್ ಆಗೋದು ಬಾಕಿ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಹಿಂದೆ ಇವನ್ ಜಯರಾಮ್ ಸಾಹೇಬರು DC ಇದ್ದಾಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಿದೆ, ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗಿತ್ತು. ಕಾರಣಾಂತರಗಳಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಉಳಿದಿದೆ. ಅದು ಒಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಅವರ AC ಗಳಿಗೆ, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ, ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ RI ಅದೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸೂಕ್ತ ನಿರ್ದೇಶನ ಹೋಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಬೃಹತ್ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಇದರ ಉಪರಣ್ಯ ಸಂರಕ್ಷಣಾ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಂದು ಒಂದು ಕೋರಿಕೆ. ಎರಡನೇದು ಏನಂತಂದರೆ ಕೆಲವೊಂದು
ಈಗ ಸೆಕ್ಷನ್ 4 ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಗಳು ಆಗೋದು ಬಾಕಿ ಇದೆ. ಆ ಸೆಕ್ಷನ್ 4 ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಗಳು ಆಗೋದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ಮಹತ್ವದ ಪಾತ್ರ ವಹಿಸ್ತಿದೆ. ಸೊ ಸೆಕ್ಷನ್ 4 ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಗಳು ಏನು ಪೆಂಡಿಂಗ್ ಇದೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಿದೆ. ಫಾರೆಸ್ಟ್ ಸೆಟಲ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸರನ್ನು ಸಹಿತ ಮೊದಲು ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಇತ್ತು. ಸರ್ಕಾರ ಈಗ ನಮ್ಮ ವೃತ್ತ ಮಟ್ಟದ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತು ಧಾರವಾಡ ಸರ್ಕಲ್ ಸೇರಿ ಒಬ್ಬರು ಇಳ್ಕಲ್ ಅವರು ಅಂತೇಳಿ FSOವನ್ನು ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಿದೆ. ಎಲ್ಲ ಅವರು ಸಹಿತ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸಹಿತ ನಿವೃತ್ತರಾಗಿದ್ದರೂ ಸಹಿತ ಒಳ್ಳೆಯ ಅಧಿಕಾರಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಮುಖಾಂತರ ಏನು ಬರ್ತಿದೆ ಅದನ್ನು ಸಹಿತ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಅದನ್ನು ಸಹಿತ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅದನ್ನು ಬೇಗ ಮಾಡಬೇಕು, ಡಿಲೇ ಆಗಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಏನು ದಾಖಲೆಗಳು ಬೇಕು ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೂ ಸಹಿತ ಸೂಕ್ತ ನಿರ್ದೇಶನ ಕೆಳ ಹಂತದ अधिकारी सिब्बंदीಗಳಿಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಅದೊಂದು ಎರಡನೇ ಕೋರಿಕೆ. यावेळी या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांची अध्यक्षता लाभली असून उपवनसंरक्षक चंद्रशेखर, प्रशांत शंकीमठ, अशोक पाटील, सुदर्शन सावंत सह अनेकांचा यावेळी सहभाग होता. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. गेल्या 3 वर्षांपासून मंडोळी रस्ता अर्धवट स्थितीत. सर्वात पहिल्या सुरुवात झालेल्या रस्त्याची ही अवस्था तर बाकी रस्त्यांचे काय? कामकाज अर्धवट स्थितीत असल्याने नागरिक झाले त्रस्त. स्मार्ट सिटी विरोधात नागरिकांकडून आक्रोश व्यक्त. शेतकऱ्यांच्या नवीन विधेयकाविरोधात भारत बंदची हाक. विविध संघटनांनी बंदला दर्शवला पाठिंबा. मंगळवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत असणार भारत बंद. केंद्र सरकार बंदला देणार का पाठिंबा? परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावी वागणूक. कर्नाटक अनुसूचित जमाती कर्मचारी संघटनेकडून उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. मागण्या पूर्ण न केल्यास सुवर्णसौ समोर आंदोलन छेडण्याचा इशारा. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.